तू एक काम कर, तू त्यांना भेटायला बोलव आणि भेटायला तिथं घरी बिरी भेटू नको, तू त्यांना भेटायला बाहेर बोलव. तू मला फोन कर आणि हेडफोन लावून जा, मग मी तुला जे जे आणि जसं जसं सांगते ना ते तसंच सगळं कर. मग बघच सत्यदाजी मनातलं बोलतात की नाही. भारीच आयडिया आमरे, पण त्याचा उलटा परिणाम नको व्हायला. अगं दीदी नाही काय होत, तू नको टेन्शन घेऊस. पण हे बघ, मी सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरी तू त्यांना बाहेरच भेटायचंस. ठीक आहे. काय ग मंजू, खूप वेळ फोनवर बोलत होतीस, मध्येच हसत काय होतीस, मध्येच टेन्शन मध्ये होतीस. नक्की कोणाशी बोलत होतीस तू? अगं अमृताचा फोन होता. अमृताचा फोन होता? बरं मंजू, तुला माहितीये रात्री तू वाट बघत होतीस, सत्य तुला घ्यायला येणार होता असं तुला वाटत होतं. म्हणजे आला का सत्य घ्यायला? नाही आला ना? मला माहिती होतं नाही येणार आहे, मी तुला बोलले होते की नाही, पण नाही तूच नाही. सत्या जबाबदारी विसरत नाही, तो येणारच, मी वाट बघते, वाट बघणारच आहे. झालं ना? झाली वाट बघितलीस? म्हणून सांगते मंजू, विश्वास ठेवायचा ग, पण अतिविश्वास ठेवला ना मग असं होत. पंकज, तात्यासाहेब कुठे आहेत? नाही आलेत ते. काय तात्यासाहेब नाहीत? मग आम्हाला कशाला बोलवलं इथं? हे बघ सत्या, ज्या विश्वासाने आणि जबाबदारीने तुला जे काम दिलं होतं ना तात्यासाहेबांनी, प्रचार प्रमुखाचं, ते तू नीट करत नाहीयेस. म्हणजे हल्ली तुझं त्यात लक्षच नाहीये. मला उत्तर द्यावी लागतात. आणि कसं आहे ना, तुला जमत नसेल तर मला सांग ना, सांगून टाकतो तात्यासाहेबांना. सत्याला जमत नाहीये, त्याला काढून टाकूयात आणि त्याच्या जागी एका जबाबदार माणसाला ते काम देऊयात. ए पंकज, उगाच सत्यावर राग आहे म्हणून त्याला दोष नको देऊस. आणि कामं कुठली कामं केली नाही तर अशी सांग की गरीबाच्या झोपडपट्टीत स्वेटर वाटप करणार आहे तो. खत वाटपाची योजना गावोगावी राबवल्या त्यानं, महिलांसाठी योजना राबवल्यात, मुलींसाठी योजना राबवल्यात. आता नवीन मतदारांना भेटून त्यांना मार्गदर्शन पण केलंय. अखंड मतदारसंघ पिंजून काढतो, कुठली कामं करत नाही म्हणतोस तू? बलमा शांत हो, उगाच पंकजला उलट बोलू नकोस. पंकज, मला मान्य आहे की माझं कामाकडे थोडं दुर्लक्ष झालंय. मी त्यासाठी तुझी माफी मागतो. इथनं पुढे असं काय होणार नाही. अरे सत्यात एवढी कामं करतोय, एवढं पक्षासाठी पळतोय, ह्याची का माफी मागतोस तू? बलमा, ज्या जोमानं कामं व्हायला पाहिजे होती त्या जोमानं ती झाली नाहीत. मग यात माझी चूक आहे ना, माझी जबाबदारी आहे ती शेवटी. आणि कसं आहे, जेव्हा सत्याची चूक असते ना तेव्हा सत्या गाढवाची माफी मागायला मी मागं पुढे बघत नाही. आणि पंकज तर आपल्याला सिनियर आहे. सॉरी पंकज सर. येतो. हो खळदकर दादा, सगळं व्यवस्थित आणलंय ना? हो सगळं व्यवस्थित आहे. अरे वा, एकच नंबर. क्वालिटी पण एक नंबर आहे. सगळे सेम आहेत ना? हो हो. हा, मस्त आहेत रे. होय दादा, आता तुम्ही सांगितलंय म्हटल्यावर सगळं व्यवस्थित आणणार, नाहीतर आम्हाला शिकाल तुम्ही. दादा एकच नंबर दादा. पण तात्यासाहेबांच्या नावाखाली आपण गरिबांना स्वेटर वाटतोय, ती मला खूप आयडिया आवडली बरं का. होय, मला बी आवडलं. आता हे काम आपण दरवर्षी करणार आहोत, निवडणुका असू देत किंवा नसू देत. जर योग्य वेळेवर आपण लोकांना मदत करत राहिलो ना तर ते विसरत नाहीत आपल्याला. सत्य, तुझा प्लॅन सगळा मम्मीने विस्कटलाय. मग आता काय करणार? कसा प्रपोज करणार वाघमारेंना?
वाघमारे वहिनी म्हणायचा वहिनी. काय म्हणणार? वहिनी. वाघमारे. अरे वाघमारे वहिनी बस का. पण सत्या असं बोलून काय होत नसते, लक्षात ठेव. ज्यावेळी तू त्यांना प्रपोज करशील त्या तुला होय म्हणतील, त्याच खऱ्या अर्थानं तेव्हा माझ्या वहिनी होती. पण मी तर काय करू, लई गोची झाल्या बघ माझी. त्या देवयानी मॅडम आणि आमची मम्मी सारखं आमच्या मागावर असतात. जरा एकत्र दिसलो ना की लगेच फायरिंग सुरू करतात. तू बघ, तुला काय आयडिया सुचते का? मग करू काय तर. आता मला काय सुचणार आहे, घोळ झाला का मोठा येऊ. आयडिया काय सुचणार? आयडिया पोलीस स्टेशन वाघमारे. सुचली आयडिया सुचली. हळू सुचव. हळू सुचली आयडिया. हे बघ, तुला हल्ला झाला म्हणजे तुझ्या हल्ला झाला की आपण तशी केस दाखल करायची, म्हणजे तुला पोलीस प्रोटेक्शन मिळणार. आणि पोलीस प्रोटेक्शन मध्ये वाघमारे तुझ्या सोबत आल्या तर विषय संपला. म्हणजे त्या 24 तास तुझ्या बरोबर राहतील. अरे पण वाघमाऱ्यांनाच कशाला पाठवतील ते? बाकी अजून किती पोलीस आहेत, त्यांना कोणाला तर पाठवतील. जर पॉझिटिव्ह पण विचार करायचा, त्यात येतील म्हणून. अरे आता तात्यासाहेबांच्या हल्ला झाला होता बघ, तेव्हा वाघमारेच बॉडीगार्ड होते त्यांच्या. आणि जाधव साहेबांना आपण तशी रिक्वेस्ट करू. नाही, ही आयडिया काय बरोबर नाही. मला नाही वाटत असं काय होईल. तुला दुसरं काय सुचते का बघ. ठीक आहे, आता जे काय सुचल ते मला 15 दिवसानंतर सुचल. त्यामुळे तुझ्या लग्नाला फक्त 2 आठवडा तेवढं एन्जॉय करून घे, म्हणजे 15 दिवसानंतर होतं तुझा घटस्फोट, विषय संपला. नाही, हे बघ, जे काय करायचंय ना ते या 2 आठवड्यातच करायला पाहिजे आपल्याला. बरं ठीक आहे, चल तू म्हणतोस तसं करूया आपण. आता कसं अरे आकडा लागलाय माझा. हे डोळे गेले काय? अरे माझा आकडा लागलाय. हे सगळे पैसे माझे आहेत. अरे डाव लागू द्या मला आधी. सगळं तुमचंच काय? झेपत नाही तर नाही प्यायची दारू. अरे तुला पिलती का? गटरात जाऊन पडलेला तुझ्या बायकोने उचलून न्याला तुला. ए माझ्या घरच्या गोष्टी बोलतोय होय. ए काय लावला का तमाशा? खेळा की गप. घ्या ती राहिलेली पटापटा. चला काय पण कश कस काय येणं गेलं आमच्याकडं? ह्यो तर तुमचा खास माणूस आहे ना. बघ, ते तुला काही सांगायची गरज वाटत नाही मला. ठीक आहे. त्याला काय वर धाडायचंय का आता? वर नाही धाडायचंय, पण चांगलाच ठोकायचा आहे. ठीक आहे. असं अचानक काय जमायला लावले बलमा दादा? काय तर मॅटर झाला असणार आहे, त्याशिवाय बोलावणार नाही तो आपल्याला. अरे पोरांनो, बरं झालं आला सगळी. सत्या काय झालं? असं अचानक का बोलून घेतलं आम्हाला? बलमा सांगे ना काय विषय. हा हे बघा पोरांनो, आपल्याला सत्यदादाची मदत करायची. ते तर काय कधी पण करू दादा, तू सांग फक्त. अरे सगळं ऐकून तर घे की नीट. हे बघ, सत्यदादाच्या घराजवळ सगळ्यांनी जमायचं आणि सत्यदादा दिसला की त्याला मारल्यासारखं करायचं. काय येड लागलंय का आम्हाला? सत्याला आम्ही मारायचं? तिथं वस्तीतल्या लोकांना कळतं कपडे फाटतो पण मारतील आम्हाला. अरे तुम्हाला कोणी नाही मारणार, फुल गॅरंटी आहे मला. आणि भावा, जर कुणी आलंच ना तर मी स्वतः मध्ये पडेन बस. पण आता तुम्ही सांगा, येणार ना सगळीजण? आता तू स्वतः जबाबदारी घेतोय म्हणल्यावर यावं लागेल आम्हाला. आमचा विश्वास आहे तुझ्यावर. पण हे सगळं कशासाठी करायचं? अरे तुला काय कर बलमा,
भावा असं समज की तुमच्या या नाटकामुळे ना माझ्या खऱ्या आयुष्यात लईच चांगले दिवस येणार आहेत. कळलं का? आता लय प्रश्न विचारत बसू नका, सगळ्या प्रश्न उत्तर लगेच देईन मी. चला निघा आणि वेळेवर पोचा तिथं, उशीर करू नका, काहीतरी गोड घालशीला काय. आणि खोटं खोटं मारायचंय, खरोखर मारायचं नाही. खरोखर जर मारलं तर मी लय परत हानीन. जावा लवकर निघा. आणि वेळेवर या रे. सत्या, वाघमाऱ्यांना तू तुझ्या घराच्या आसपास कुठेतरी भेट, म्हणजे घरातल्या समोर दंगा झाला पाहिजे. आणि मम्मीला कळता बी कामा नाही, तिला संशय बी येता कामा नाही. विषय संपला. ठीक आहे. बर वाघमाऱ्यांना आपलं सॉरी 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 वाघमारे वहिनींना, नाही 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 हे पण चुकलं, सुर्वे वहिनींना कॉल करा, त्यांना भेटायला सांग. ठीक आहे, लगेच करतो. बघतोस ना बलमा, देवाच्या विमानात हेच आहे की आमच्या दोघांची जोडी बनावी. मग लवकर उचल, नाहीतर फोन आणि जोडी दोन्ही कट होती. हा. हॅलो सत्या, कुठे आहेस तू? हे काय आलोच की तुम्हाला न्यायला. अरे नाही, नको आता नको येऊ, पण थोड्या वेळाने आपण घराच्या अलीकडेच कुठेतरी भेटायचं का? सत्या, भेटायचं ना? म्हणजे इथंच आजूबाजूला भेटलो असतो, पण देवानी मॅडम त्यांनी परत बघितलं ना आपल्याला, तर उगाच आपलं. ठीक आहे, आलो. ठीक आहे, लगेच निघते. अरे वाघमारे तर स्वतः म्हणाले की मला घराच्या बाहेर भेट. आणि हे तर खरंच झालं की डंट्याला झाले. चल लवकर. काय ग मंजू, बॅग बिग भरतीयस, निघालीस की काय? वय वय काय वय, सांगायची वगैरे पद्धत आहे की नाही? खरं सॉरी अगं, सत्याला भेटायचं ना म्हणून जरा गडबडीत आहे. बाय. काय झालं? कुणाला शोधतेस? देवयानी मॅडम तर नाहीत ना इथं कुठं? नाही नाही, कुणीच नाही तर. तुम्ही काही टेन्शन नका घेऊ, तुम्ही एकदम बिंदास बोला. काय विचारायचं होतं तुम्हाला? आता घटस्फोटाला फक्त 14 दिवस राहिलेत. सत्या, फक्त 14 दिवस राहिलेत आपल्या घटस्फोटाला. मग काय ठरवलंय तुम्ही? दिदे, आता त्यांना सांग की आत्यानं डीजेच्या आणि माझ्या लग्नाचा मुहूर्त काढलाय. माझ्या आणि डीजेच्या लग्नाची तारीख काढली आत्ताची. वाघमारे, प्लीज तुम्ही आत्याच्या दबावाखाली येऊन असलं काही करू नका. का करू नको असं? कारण कारण माझं तुझं तुमच्यावर
हा. अरे बघताय काय मारा ह्याला हा ना ह्याला. सत्या अहो सोडा काय करताय सोडा म्हणलं ना सत्या सोडा. दिदे हॅलो अगं काय झालं तिकडं दिदे हॅलो सोडा सत्या. ही पोरं अशी ती त्यांना फक्त नाटक करा म्हटलं तर तुमलेला अभिनय सगळा बाहेर काढायला लागलेत. अरे मारलेलंच नाटक करायचं खरोखर नाही हाणायचं. हे खरोखर का हाणायला लागले ती येडे आहेत काय? सत्या अहो का मारताय सोडा सोडा का मारताय सोडा सत्या. देव इथले तर का फोन करतोय? हा बोल काय रे? सॉरी पण दादा आम्हाला जरा उशीरच झाला पोचायला. काय थोड्या वेळात पोचती सत्याच्या घराजवळ. सत्या आता पोचला काय? फोन उचलत नाही तो. ठेवतो. ही अजून पोचायचे सत्याला मारते ती कोण आहे? सत्या हे सोडा माझ्या सत्याला. वाघमारे हो वाघमारे किती लागले तुम्हाला? अरे कुठं होता तुम्ही? ही पोरं कोण आहे ती? काय माहिती आपले तर कोण नाहीत ना? नाही अरे चला. सत्या मार सोडू नको त्याची. सत्या मार. सत्या सत्या रे किती लागले? अजून कुठे लागले का? आणि तू शांत बसून बघत कसं होतास रे? हात का उचलला नाही साधीत? अहो कसा हात उचलणार वाघमारे? मी शब्द दिला होता ना तुम्हाला. काय बी झालं तरी तुम्ही कायदा हातात घ्यायचा नाही. होय होय मी तुम्हाला शब्द देतो आम्ही काय बी करणार नाही.
की मी कधी कुणावर हात नाही उचलणार. मग प्रॉमिस कसं मोडू? लई शान आहेस. पाळायचं तेव्हा पाळत नाहीस प्रॉमिस. नको तिथे पाळत बसलायस व्हय. काय कमी जास्त झालं असतं तर. अहो पण काय झालं का? आता उलट बोलू नकोस. चल दवाखान्यात चल. सत्या, फसायला काय झालं? अरे केवढा मार लागलाय तुला. इथं माझा जीव वर खाली झाला होता. ते गुंड येऊन तुला काही जोक सांगून गेले नाहीत. दवाखान्यात चल. बलमा दादा, हा. ती रिक्षा थांबवा. आली बघा रिक्षा. हा. चल बस रिक्षा. ये नेबळट, परिस्थितीचा फायदा घेऊन माझ्या लेकाच्या जवळ जायचा चान्स घेऊ नका. तर हो बाजूला. मी मस्खम के माझ्या लेकाला दवाखान्यात घेऊन जायला. चल दवाखान्यात. ए बालम्या चल चल. कोण असतील ते गुंड? सत्यावर का हल्ला केला असेल त्यांनी? सत्याच्या जीवाला काही धोका तर नाही ना? असं अचानक का आले असतील मारायला? मंजू वहिनी, बसा तुम्ही, पाणी प्या. अहो जास्त लोड घेऊ नका. जयदीप दत्तनबल मदत आहेत ना तिथं. बसा तुम्ही. कोण असतील ग ते गुंड? आणि असं का केलं असेल त्यांनी? मला तर वाटते तात्यासाहेबांचे दुश्मन असतील. आणि त्यात सत्यदत्त तात्यासाहेबांचा खास माणूस आहे म्हणल्यावर मुद्दामून त्याला मारायला आले असणार. कुणी का असणार, पण असं का केलं? सत्याला काही झालं असतं तर राजकारणाचं उत्तर राजकारणानं द्यायचं ना. हात उचलायची काय गरज होती?